चला मग गुणोत्तर व प्रमाण आपलं समजून घ्यायचंय. मग गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय, एवढं आपल्याला सुरुवात जर कळली कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपल्या व्याख्या कळते त्याचा अर्थ कळतो त्यावेळेस गणित करणं आपल्याला सोपं जातंय. समजा मग एक मुलगा, समजा घरी आपल्या एक पाहुणा आलाय. कोण आलाय? एक पाहुणा आलाय. एक पाहुणा आलाय, घरामध्ये 3 सदस्य, आई आहे, वडील आहे आणि एक नवीन पाहुणा आलाय. आईने काय केलं, 3 कप पाणी टाकलं आणि चहा केली. घरामध्ये आई, वडील आणि एक पाहुणा आला. आईने किती कप पाणी टाकलं? 3 कप पाणी. पुन्हा थोड्या वेळा काय आलं, शेजारी आले. काय झालं, कोण पाहुणे आले, काय करताय, कसं वगैरे. आपल्याकडे पाहुणा आला तर आपण त्याला म्हणजे पाहुण्याला चहा देऊन ते शेजारी जे आलेलं आहे त्याला चहा देणार का? त्यालाही चहा देणार. मग आई पुन्हा काय करेल, 1 कप पाणी टाकलं. पुन्हा मग काय आलं, थोड्या वेळानंतर काय झालं, ते शेजारी जो आला होता त्या शेजारीला कुठेतरी जायचं होतं. तितकं तिची बायको, अहो कुठं काय करू राहिले, चला नको तुम्हाला ड्युटीला जायचं का? मग ते लगे घरातली बाई काय म्हणते, आई वडील काय म्हणते, अहो बाई या ना, या चहा घेऊन जा. मग किती झाले, पुन्हा 5 झाले ना. 5 झाले. पुन्हा आई काय करणार, अजून 1 कप पाणी टाकणार आणि चहा वाढवणार. म्हणजे पहिले 3 होते, 3 कप, नंतर 4 झाले, 4 कप, नंतर 5 झाले, 5 कप. म्हणजे जशाच तसं वाढत गेलं व कमी होत गेलं, वाढत गेलं. त्याच प्रकारचे हे गणित आहे या गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये. लक्षात ठेवा. ते कसं आहे ते आपलं या ठिकाणी समजून घ्यायचं. या ठिकाणी जो काही सराव संच आहे, सराव संच 28 आहे बघा. या 28 मध्ये काय सांगितलंय, खालील प्रत्येक उदाहरणामध्ये पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण काढा. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण काढा. यामध्ये पहिल्यामध्ये दिलेलं आहे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण. आता या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे बघा पहिल्या उदाहरणामध्ये 24 आणि काय दिलंय 56. 24, 56. मी काय करतोय, सगळ्या संख्याच या ठिकाणी काय करतोय, मांडून घेतो संख्या. नंतर झालेत का? ओके. मग याचं जे काय आहे की ते आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण आपल्या याचं काढायचंय. म्हणजे पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येची काय गुणोत्तर आहे, काय प्रमाण आहे हे आपल्याला काढायचंय. मग यासाठी आपल्याला काय करायचंय, हे या स्वरूपात लिहून घ्यायचंय. काय करायचंय, 24/56. ओके. हे गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी मांडणी करून घेतली. मग या ठिकाणी मांडणी केल्यानंतर आपलं बघायचं, याला काय करायचं, याला भाग द्यायचा. याला भाग द्यायचा. मग अशा संख्येने भाग द्यायचा आहे. गुणोत्तर व प्रमाण काढताना अशा संख्येने भाग द्यायचा आहे की जेणेकरून त्या खालची संख्या आणि वरच्या संख्येला एकाच संख्येने भाग जाईल. बरोबर. कसं होईल, 8 8. बरोबर. म्हणजे 8 किती 24, 8 किती 24 आणि 8 7 ओके. म्हणजे या 24/56 असलेले जे काही प्रमाण आहे 3/7 असं आहे. आणि या जो प्रमाणाला आपण काय लिहू शकतो, 3/7 असे लिहू शकतो. 3/7 कसं म्हणायचं, 3/7. ओके. हो. या ठिकाणी तसं जर तुम्ही दुसरी मला सांगणार, दुसरं काय सांगणार, हा मग 63/49. मग आता 7 म्हणजे 7 9 बरोबर. म्हणजेच दिलेल्या संख्येचं जे काही प्रमाण आहे 9/7. म्हणजे या ठिकाणी 63चे जे 49 जे काही प्रमाण आहे ते आहे 9/7.
असा. ओके, पुढे याच तसंच आहे. 52 अंश 65 छेद. ओके, चला बघा कशाने भाग जाईल सांगा. 13 म्हणजे 13 आणि 65. ओके, म्हणजे 4 अंश 5 छेद म्हणजे 4/5 हे त्याचं असलेलं प्रमाण. ठीक आहे. त्याच्यानंतर 84 अंश 60 छेद. ओके, भागिले 12 साती 84 म्हणजे 12 साती 84 आणि 12 पंचे 60. ओके, म्हणजे या ठिकाणी जे प्रमाण आहे ते आहे 7/5 हे याचं प्रमाण आहे. ओके, चला पुढचं. त्यानंतर 35 अंश 65 छेद. याला अशा संख्येने भागा जेणेकरून कशाने भाग जाईल बघा. सांगा लवकर कशाने भाग जाईल बघा. सांगा बरं. 5 ने भाग जाईल का बघा बरं. हा, 5 7 35 5 1 किती उरले 5 3 5 5 3 15. ओके, म्हणजे याचे जे काही प्रमाण आहे 7/13 या स्वरूपामध्ये आहे. काय अवघड याच्यामध्ये. त्यानंतर पुढचं जे काही गणित आहे बघा, म्हणजे काय 121 अंश 99 छेद. म्हणजे याला अशाने भागा की जे एकच पाड्यात असतील. कितीने जाईल भाग. किती भाग जाईल 11. बघा बरं 11 1 बघा 11 1 किती उरला 1 ना. 11 1 11 बरोबर आहे. म्हणजे किती झालं मग 11 11 अंश आणि 11 9 99 बरोबर आहे. म्हणजे कसं आलं त्याचं प्रमाण 11/9 11/9 हे त्याचं प्रमाण आहे. ओके, चला लिहून घ्यायचा. चला मग दुसऱ्या गणितात काय सांगितलंय. आपण जे अगोदर मागचे गणित काढले त्याचप्रमाणे याचंही काढायचंय. म्हणजेच काय समजूया पहिल्या राशीच्या दुसऱ्या राशीची असलेलं प्रमाण आपल्याला काढायचं. मग पहिल्या राशीचं दुसरं 25 मणी एक राशी झाली 40 मणी एक राशी झाली. पहिल्या राशीची दुसऱ्या राशीचे असलेलं प्रमाण हे झालंय. मग या ठिकाणी पहिलं जसं होतं तसंच समजा या ठिकाणी काय झाले आपण घेतले मनी. हा, मनी किती आहे 25. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे पण काय आहे मनी. ठीक आहे, दुसरे पण काय आहे मनी. ओके, ते किती आहे 40. मग अशा पुन्हा यालाच अशा संख्येने भागा. 5 म्हणजेच 5 5 35 40. म्हणजेच काय झालं कसं प्रमाण झालं 5 प्रमाण काढायचं. सेम तेच आहे. दुसरं म्हणजे पहिले तेच गणित 40 रुपये भागीला 121 रुपये. मग अशा संख्येने भागा. आता 40 म्हणजे 40 ने 40 भागितलं याला 40 ने भागितलं 40 त्रिक 120 पहिल्या संख्येतून एकास हे प्रमाण आहे. ओके, इथं आता इथं लक्ष द्यायचं आपलं. या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं लक्ष द्यायचं. मग लक्ष द्यायचं म्हणलं इथं मिनिट आहे इथं तास आहे. इथं 15 मिनिट आहे इथं तास आहे. मग या तासाचं मिनिटात रूपांतर करायचं. म्हणून
एक तास बरोबर किती मिनिटे? 60 मिनिटे. बरोबर आहे का? म्हणून मग आता हे जे 60 आहे ते आलं समजून या एक. बरोबर आहे का? आपण काय केलं, तासाचं मिनिटात रूपांतर करून टाकलं. म्हणजे 1 तास बरोबर किती मिनिटं झाले? 60. म्हणून मग या ठिकाणी हे 15 आणि हे 1 तासाला किती घ्यायचे खाली आता? 60. बरोबर आहे का? भागीला बरोबर आहे. म्हणजे किती भागितलं आपण? 15. इथं 15 एक 15 म्हणजे काय? 4 हे प्रमाण आलं. बरोबर आहे. इथं तसंच आहे. आता या ठिकाणी 30 लिटर आणि लिटर प्रमाण सारखं काय अडचण नाही. मग या ठिकाणी काय 30 आणि 24 सांगा बरं कसं भागायचं? 6 ने भागायचंय. 6 पंचे 30 नंतर 6 24 म्हणजे किती आलं? 6 5 4 त्याचं प्रमाण आलं. ओके चला पुढचं. या ठिकाणी आता 99 किलोग्रॅम आणि 44 ग्रॅम. या ठिकाणी जे आहे 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम बरोबर किती? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम बरोबर आहे. मग आता या 44,000ला आपण या ठिकाणी एका हजाराने जर भागितलं, 1 0 गेलं, 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 मग किती राहिले? 44. म्हणजे आपलं जे आहे मग या ठिकाणी राहिले फक्त 44. इथे राहिले 99. म्हणून मग 99 आणि 44 भागा त्याला कितीने भागायचं? 11 ने भागितलं. म्हणून 11 44 म्हणजे 94 हे त्याचं प्रमाण आलं. पुन्हा इथं 60 पैसे 1 रुपया आहे तेच आहे. मग 1 रुपया म्हणून 1 रुपया बरोबर किती पैसे? 100 पैसे. बरोबर आहे. म्हणजे 1 रुपयाचं जे काय 100 पैशात रूपांतर झालं. म्हणून मग आपलं काय आहे? 60 भागिले 100 कितीने भागायचं? भागिले किती? 20 20 त्रिक 60 आणि 20 पंचे 100. याचं जे प्रमाण आलेलं आहे. ओके हे तच आहे. या ठिकाणी 8 नंबरचं गणित बघा. 8 नंबरचं गणित मध्ये काय सांगितलंय? मग ग्रॅम आहे. या ठिकाणी हे 1/2 1 अंश 2 म्हणजे अर्धा. याला अर्धा असं म्हणतात. याला हे अर्धा आहे. हे अर्धा आहे बरं का. हे हा 1 झाला. तुम्हाला जर म्हणलं अर्धा लिहा 1 अंश 2 हे झाला अर्धा. हा पूर्ण 1 हा 1 रुपया हा अर्धा म्हटला म्हणजे किती रुपये झाले किंवा किती पैसे झाले? हा 1 रुपया झाला. हे किती झाले मग? अर्धे. हे 1 रुपया आहे. 1 रुपयामध्ये 100 पैसे. मग अर्ध्या रुपयामध्ये 50 पैसे झाले. म्हणजे हे अर्धे झाले म्हणजे 50 आहे. ओके ठीक आहे. मग आता या ठिकाणी आता आपल्याला 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम असेल. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असेल. मग या ठिकाणी 750 भागीला 1000 आहे. तर आपल्या किती इथं? आपल्या इथे किती दिले? अर्धा दिलेलं आहे का? अर्धा दिलेलं आहे म्हणजे किती घ्यावं लागेल? 1000 म्हणजे किती घ्यावं लागेल? 500 किती घ्यावं लागेल? 500 घ्यावं लागेल ना. अर्धा आहे ना असे. मग भागीला करा. भागीला कितीने भागायचं? या ठिकाणी किती भागायचं? 25 ने भागता का? हो बरोबर आहे. हे 0 0 कटलं
बरोबर आहे. मग किती राहिले आता 25 3 25 म्हणजे प्रमाण किती आलं 3:2 हे प्रमाण आलेलं आहे. ओके 6 नंबरचं गणित आपण या ठिकाणी बघतोय. थोडा सिक्वेन्स आपला चुकला. ओके मग या ठिकाणी 1 लिटर आणि 250 मिलीलिटर यांचं जे काही या संख्येचे असलेलं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला काढायचं. मग या ठिकाणी म्हणून मग 1 लिटर म्हणजे या ठिकाणी 1 लिटरचं मिलीलिटर मध्ये काय करायचं आपल्याला रूपांतर करायचं. म्हणजे 1 लिटर बरोबर किती 1000 मिलीलिटर. ओके मग या ठिकाणी आता 250 मिलीलिटर आहे 1000 लिटर भेटलं आपल्याला. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर म्हणून 1000 भागीला 250. मग या दोन्ही संख्येला अशा संख्येने भागायचं की जेणेकरून हे एकच पाडायचं असते. मग या ठिकाणी किती राहते या शून्य हा शून्य भेटलं. म्हणून आपण 25 न भागूयात. 25 न भागितलं 25 चौक 100 आणि 25 एक 25. म्हणून मग याचं जे प्रमाण जे आलेलं आहे ते 4:1 असं प्रमाण आहे. ओके आता या ठिकाणी पुन्हा 9 नंबरचं गणित काय सांगते 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर. आता मग म्हणून मग ह्या 1 मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचे. मग 1 मीटर बरोबर किती कपडा घेतो आपण नियमित. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आपला जो 1 मीटरचा जो कपडा असतो तो 100 सेंटीमीटर असतो. आपण 1 मीटर कपडा घेतो ना तो 100 सेंटीमीटरचा असतो. म्हणून 1 मीटर म्हणजे आपले भेटला तर 100 सेंटीमीटर. म्हणून मग 125 भागीला किती 1 मीटर म्हणजे भागीला याला 100. मग आता याला असं भागा कशाने भागूयात आपण या ठिकाणी 25 ने भागता येईल का बरोबर. 25 25 25 पंचेला 25 पंचे 125 म्हणजे याचं जे प्रमाण आहे 5:4 हे प्रमाण आलेलं. ओके लिहून चला 3 नंबरचं गणित काय सांगितलं या ठिकाणी बघून घ्या तुम्ही पुस्तकातलं तुम्ही लिहून घ्यायचं. काय सांगितलंय की बघ रीमाजवळ 24 वया आहेत. रीमाजवळ वया किती आहेत वया जे आहेत या वया आहेत 24 वया. रीमाजवळच्या वया किती आहेत 24 आहेत. आणि पुस्तके किती आहेत जे पुस्तके जे आहेत पुस्तके आहेत 18. तर वयाच्या पुस्तकाचे असलेले गुणोत्तर काढायचे. सेम आहे गुणोत्तरासारखे गुणोत्तर जे आपण मागे बघितलेले. या ठिकाणी वयाच्या संख्येशी पुस्तकाच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढायचे. वया किती आहे पुस्तक किती आहे 18. मग त्याचं गुणोत्तर काढायचं किती भाग किती भाग जाईल 6. म्हणजे या ठिकाणी वयाचं पुस्तकाच्या असलेले जे काही गुणोत्तर ते 4:3 4:3 असं आहे. असंही सांगू शकतो. ओके 4 नंबरचं गणित काय सांगते आपल्या या ठिकाणी काय म्हटलेले मैदानाच्या क्रिकेटचे खेळाडू मैदानाच्या क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेट काय सांगते गणित मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूशी गुणोत्तर लिहायचे. ठीक आहे. तर मग एकूण खेळाडू जो आहे एकूण खेळाडू जे आहे या ठिकाणी क्रिकेटचे खेळाडू किती आहेत आपले क्रिकेटचे 30. ठीक आहे.
क्रिकेटचे 30 आणि खो खोचे किती आहेत? खो खोचे किती आहेत? 20. याची एकूण संख्या किती झाली? याची बेरीज केली तर 50. किती झाले? 50. बरोबर आहे का? याची संख्या झाली 50. त्यांनी काय विचारलं आपला? तर क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूशी आपलं काय काढायचं? गुणोत्तर काढायचंय. तर क्रिकेटचे खेळाडू आपलं म्हणून गुणोत्तर काढायचं. तर क्रिकेटचे खेळाडूचं गुणोत्तर जे आहे ते एकूण खेळाडूशी काढायचे. एकूण किती खेळाडू आहे आपले? क्रिकेटचे खेळाडू किती आहेत? 30. ओके. आणि एकूण खेळाडू किती झाले? खो खो क्रिकेट मिळून 50 झालं. याचं प्रमाण जर काढले मग आता कशाचा मार्क बसेल? 10. 30. बरोबर आहे. म्हणून मग काय आलं? त्याचं प्रमाण जे आहे 3:5. म्हणजे या ठिकाणी एकूण खेळाडूचं जे आहे ते क्रिकेटच्या खेळाडूशी जे प्रमाण आहे ते 3:5 आहे. ओके. पुढचं गणित काय सांगितलं? या ठिकाणी 5 नंबरचं गणित काय सांगितलंय बघा बरं. 5 नंबरच्या गणितामध्ये काय सांगितलं? या ठिकाणी स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे. तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी असलेलं गुणोत्तर काढायचं. ओके. 5 नंबरचं गणित आपण इथे घेऊया. काय म्हटलं? या ठिकाणी स्नेहलकडे 80 लाल रिबीन. 5 नंबरचं लाल रिबीन. लाल रिबीन किती आहे? लाल रिबीन किती आहे सांगा? किती? 80 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर तिच्याच कडे पुन्हा किती आहे? 2.20. या ठिकाणी 2.20 मीटर जी आहे ती सुद्धा तिच्याकडे जी आहे 2.20 मीटर जी आहे तर ती निळी रिबीन आहे. कोणती रिबीन आहे? निळी आहे. आणि वरची जी आहे ती कोणची आहे? लाल रिबीन. ओके. लाल रिबीन आहे. लाल रिबीन जी आहे ती 80 सेंटीमीटरची आहे. निळी रिबीन जी आहे 2.20 मीटर आहे. ओके. मग या लाल रिबिनीचं निळ्या रिबिनीशी काय प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय. मग लाल रिबिनीचं निळ्या रिबिनीशी असलेलं प्रमाण. पण या ठिकाणी काय दिलंय? 80 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी काय दिलंय? 2.20 मीटर. मग या ठिकाणी आपलं जे काय आहे मीटरचं जे आहे तर सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. मीटरचं कशामध्ये रूपांतर करायचं? आपलं मीटरचं सेंटीमीटर मध्ये आपल्याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचंय. मग आता 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग मीटरचं कशात रूपांतर करायचंय? सेंटीमीटर मध्ये. मग म्हणून 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ओके. 100 सेंटीमीटर. मग आता या ठिकाणी जे आहे 2.20 मीटरचं आपलं काय सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचंय. तर मग या ठिकाणी जे आहे तर 2.20 मीटरला 2.20 ला जर आपण 100 सेंटीमीटरला जर गुणलं ते किती येईल बघा? 1 2 3 शून्य ठेवून दिले. 1 2 3 शून्य ठेवून दिले. आणि एकाने जर समजा गुणलं 1 2 2 1 2 2. ओके. आता किती नंतर? एकक दशक. मग एकक दशक या ठिकाणी 2 नंतर दिलं. या दशकची नंतर असलेल्या संख्या काही नसतात, संपून जातात त्या. म्हणजे किती आलं मग ते? 220. किती आलं ते आता? 220 सेंटीमीटर. 220 सेंटीमीटर झालं. म्हणजे आपण काय केलं? 2.20 मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं. 220 सेंटीमीटर हे आपलं झालं. लक्षात येते का? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. परंतु आपल्याला किती दिले या ठिकाणी? 2.20 मीटर दिले.
मग या 2.20 मीटरचं आपण सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं, म्हणून सेंटीमीटर रूपांतर करण्यासाठी 2.20 ला कितीने गुणलं आपण? 100. कारण काय 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. गुणल्यानंतर आपलं जे आलं ते 220 आलं, म्हणून या ठिकाणी 220 आलं. म्हणून मग आता या ठिकाणी जे काही लाल रिबीन भागीला काय निळी रिबीन. ओके, याचं जे काही प्रमाण आहे ते आपलं बघायचंय. मग लाल रिबीन किती आहे? 80. बरोबर आहे 80. आणि नंतर मध्ये निळी रिबीन किती भेटली आपला? 220 सेंटीमीटर भेटली. मग याला कशाने भागू आपण? बघा बरं कशाने भाग जाईल या ठिकाणी? कितीने भाग जाईल सांगा बरं मला लवकर. बघा बरं 20 ने भाग जाईल का? 20 दिला भाग किती आला? 20 चौक 80, 20 एक 20. बरोबर आहे, भाग गेला. म्हणून किती आलं त्याचं प्रमाण? 4 11 हे प्रमाण आलेलं आहे. ओके, चला लिहून घ्या एवढं. चला मग आपल्याला पुढचं एक गणित आहे थोडस मोठं आहे. पुढचं गणित एक मोठं आहे, आपण समजून घ्या. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण ते गणित लिहिलंय ते गणित एकदा आपण समजून घ्या. काय सांगितलं गणितामध्ये? शिवमचे आजचे वय. काय सांगितलं गणितामध्ये? शिवमचे आजचे वय 12 वर्ष आहे. म्हणजेच शिवमचे आजचे वय किती वर्ष आहे? 12 वर्ष. वडिलांचे आजचे समजा आता या ठिकाणी शिवमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर जेव्हा आपण या ठिकाणी घेऊया. म्हणून आता या ठिकाणी शिवमचे वय शिवमचे आजचे वय काय आहे? 12 वर्ष. आजचे वय आहे 12 वर्ष. ओके, त्याच्यानंतर वडिलांचे आजचे वय 42 वर्ष. ठीक, वडिलांचे हे आजचे वय किती आले? 42 वर्ष. ठीक आहे, वय. त्यानंतर वडिलांचे 42 वर्ष. शिवमची आई त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा लहान किती वर्षांनी आहे? 6. म्हणजे आईचे वय. ठीक आहे, आईचे वय म्हणजे वडिलांचे वय किती आहे? वडिलांच्या वयापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे काय करावं लागेल? वडिलांच्या वयातून आईचं वय काय करावं लागेल? 6 वर्ष वजा करावं लागेल. म्हणजेच आईचं वय किती भेटतं आपला? 42 6 गेले किती भेटतील? सांगा किती भेटतील? 36. म्हणजे आईचं वय. म्हणून मग आईचं वय किती झालं समजा मग आता? 36 वर्ष. किती वय झालं? 36 वर्ष. त्यानंतर काय सांगितलंय? शिवमची आई त्याच्या वडिलांच्या 6 वर्ष वयाने भेटले. म्हणजे आपल्याला शिवमचं वय 12 वर्ष जे सांगितलेलं इथं 12 वर्ष, वडिलांचं वय 42 वर्ष, आईचं वय जे आहे शिवमच्या आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. 6 महिने केले 36 वर्ष. मग शिवमचे, वडिलांचे आणि आईचे तिघांचे वय भेटले का आता आपल्या या ठिकाणी? तिघांचे वय भेटून गेले आहे. तर मग आहे तर खालील गुणोत्तर. मग या ठिकाणी 3 प्रश्न दिले आपल्याला. 3 प्रश्न, त्या 3 प्रश्नाची उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग या ठिकाणी काय सांगितलं? पहिलं काय? शिवमच्या आजच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर. शिवमचं आजच्या वयाशी. ठीक आहे. मग या ठिकाणी काय प्रश्न आहे आपला? प्रश्न काय आहे? शिवमचे प्रश्न काय? पहिला शिवमच्या आईच्या आजच्या वयाची असलेले गुणोत्तर. शिवमच्या वयाचं गुणोत्तर आईच्या वयाची काय आहे ते काढायचंय. म्हणून शिवमचं वय किती आहे? 12 वर्ष. आईचं 36 वर्ष. आईचं आहे 36. मग दोघाला आपण कितीने भाग देऊ बघून घ्या. म्हणून बुद्धीला भाग आपण दिला 12 दिला. ओके, 12 दिला तर 12 एक आणि 12 त्रिक 36. म्हणजे मग दोघाच्या
वयाचं जे आहे शिवमचं आणि शिवमच्या आईच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ते किती आलंय त्या ठिकाणी 1:3 असं असेल. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, शिवमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलाच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. काय, शिवमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलाच्या आजच्या वयाचे. मग शिवमची म्हणजे शिवमची जी काही आई आहे, आईचं वय किती आहे 36 आणि वडील आहे, वडिलाचं वय किती आहे 42. बा आता 42 आहे, मग कितीचा भाग बसेल, किती भेटेल 6 म्हणजे 6 6 42. म्हणजेच काय प्रमाण आलं 6 7. हे यांच्या आई आणि वडिलाच्या वयाचं असलेलं गुणोत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हटलं या ठिकाणी तिसऱ्या प्रश्न, जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते. लक्षात आलंय का, जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर. मग आता या ठिकाणी समजा शुभमचं वय समजा 10 वर्ष असेल, म्हणजेच आईचं वय किती वर्ष असेल, किती असेल 34 असेल. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी या 12 मधून जर 2 वजा केलं तर 10 आलं. तसंच आईचं वयातूनही आपलं 2 वजा करावं लागेल, वजा 2 म्हणजे आईचं वय आलं 34. बरोबर आहे का. ओके. म्हणून काय केलं त्याने, काय केलं, जेव्हा शुभमचे वय 10 वर्षाचे होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाची असलेले गुणोत्तर. मग या ठिकाणी काय आहे, शुभमचे वय त्यावेळेस किती होतं 10 वर्ष. ठीक आहे. आईचं वय किती होतं, आईचं वय होतं 34 वर्ष. व्हेरी गुड. मग द्या भाग, कितीने भाग बसेल बघा बरं, 2 ने भाग बसेल. व्हेरी गुड. बे 5 10 आणि बे 14 म्हणजे याचं 5 17. हे जे काही आहे त्याचं शिवून 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी ज्यावेळी 2 वर्षांनी कमी असेल त्यावेळी त्याचं जे प्रमाण होतं व्हायचं ते होतं 5 17 असं. या प्रकारे आज आपण काय केलंय, सराव संच किती हा आपला 28. सराव संच आहे 28. गुणोत्तर प्रमाण हा आपण बघितलेला आहे. मला असं वाटतं तुम्हाला समजला असेल. ओके. थांबायचं. ओके. या ठिकाणी थांबूया. चला, तुम्ही आज मला तुमचे चालू वर्षाचं पहिल्या 2024 ची आजची तारीख काय आहे, 1 जानेवारी 2024 चा हा तुमचा आपला असलेला लक्षात ठेवत चला जा. ओके. थांबायचं मग.